नार्वेकरांच्या निर्णयाची तुम्ही चिरफाड करताय असं ठाकरे गटाने चंग मारलाय, नेमकं कशा पद्धतीचं स्वरूप आहे, काय आहे? असं आहे की आम्ही केवळ व्यक्तिगत राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निर्णयाची चिरफाड करणार नाही आहोत. राहुल नार्वेकर जर विधानसभेचे अध्यक्ष नसते तर राहुल नार्वेकरांच्या कुठल्याही वक्तव्याला, कुठल्याही निर्णयाला फार काय महत्त्व आणि किंमत देण्याची आवश्यकता नव्हती. परंतु राहुल नार्वेकर हे संविधानिक पदावर बसलेले आहेत आणि म्हणून संविधानिक पदाचीच त्यांनी माती कशी केलेली आहे. आमच्या गटाच्या बाबतीत दिलेला निर्णय मूळ शिवसेना एकनाथ शिंदेंचीच हे सांगण्याचं केलेलं काम आणि म्हणून वस्तुस्थिती काय आहे ही संपूर्ण देशाला कळावी, संपूर्ण राज्याला कळावी. आणि आम्ही जे सातत्यानं सांगतोय की राहुल नार्वेकरांनी वाचून दाखवलेली स्क्रिप्ट ही कुठल्या तरी एका मोठ्या पक्षाच्या कार्यालयातून आलेली स्क्रिप्ट होती. हे सत्य काय आहे हे जनतेला कळावं याकरता म्हणून आजची पत्रकार परिषद आहे. राहुल नार्वेकर जर शिवसेने घटनेसंदर्भात बोलत असतील तर 2014ची शिवसेनेची घटना पाहिली तर त्या व्हिडिओमध्ये राहुल नार्वेकर स्वतः दिसत आहेत. 2013 स्वतः राहुल नार्वेकर 2013च्या घटना समितीच्या मीटिंगमध्ये स्वतः हजर आहेत. 2012 साली कैलासवासी बाळासाहेबांचं निधन झालं आणि त्यानंतर जे उद्धव साहेबांना बाळासाहेबांचे अधिकार देण्यासंदर्भात जी पक्षाची कार्यकारिणीची मीटिंग झाली त्याच्यामध्ये राहुल नार्वेकर स्वतः समोर बसलेले आहेत. आज सुद्धा माझं तेच म्हणणं आहे की हा निवाडा देताना आणि ह्या निवाड्याचं वाचन करताना राहुल नार्वेकरांचं शरीर दिसतंय, परंतु आत्मा आणि मन हे राहुल नार्वेकरांचं नाही आहे. हेच देशाला कळावं याकरता म्हणून उद्धव साहेबांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. नार्वेकर 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. तुम्ही जे काय सांगणार आहात त्याला प्रत्युत्तर असं म्हणतायत ते, जो भून से गई वो हौस से नहीं आएगी. नार्वेकरांना मला वाटतं ज्यावेळा नार्वेकरांच्यावर विश्वासदर्शक ठराव जेव्हा आला निवडणूक म्हणजे अधिवेशनामध्ये आणि त्यांनी वागणं त्यांचं होतं त्यावेळेला मी एक शब्द प्रयोग केला होता नार्वेकरांच्या बाबतीत की तुम्ही विधानसभेचे अध्यक्ष आहात, तुम्ही एका पक्षाचे सदस्य नाही आहात आणि म्हणून तुमच्या कारकिर्दीला तुमच्या वागण्यानं कलंक लावून घेऊ नका, डाग लावून घेऊ नका. हे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये नार्वेकरांच्या देखत मी सांगितलेलं आहे. त्याची तुम्हाला मी आठवण करून देतो आणि त्याची प्रचिती की नार्वेकरांच्या कारकिर्दीला कलंक लागलेलाच आहे हे एकदा स्पष्ट झालं. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.